जानकी हॉस्पिटलमध्ये सारंग सौमित्र आणि ऋषिकेशला सांगते की मी त्या मास्कमॅनला धरायला गेले आणि त्याचे पाय माझ्या हातात आले. तेव्हा माझ्या लक्षात आले की तो कोणी पुरुष नाही तर एक स्त्री आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि सारंग म्हणतो, हे काय म्हणतेस वहिनी तू? तू तर म्हणत होतीस ना तो मास्कमॅन मकरंद आहे म्हणून. आणि त्यावर जानकी म्हणते, असं आपल्याला वाटत होतं. जानकी पुढे म्हणते, मास्कमॅन हा पुरुष नाही तर स्त्री आहे, कारण तिच्या पायात पैंजण होतं. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सौमित्र म्हणतो, हे तू काय सांगतेस वहिनी? तू तर म्हणत होतीस ना तो मकरंद आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही भाऊजी, असं आपल्याला वाटत होतं, पण तो मकरंद नाहीये. अंगकाठीवरून ती स्त्रीच आहे हे मी ठामपणे सांगू शकते. हे ऐकून ऋषिकेश म्हणतो, एक मिनिट, आपल्या वाईटावर उठणारी एकच स्त्री आहे, ती म्हणजे ऐश्वर्या. आणि सौमित्र त्यावर बोलतो, म्हणजे आपल्या वाईटावर उठणारी ही ऐश्वर्या असून ही आपल्याला सगळा त्रास देते. आणि जानकी म्हणते, नाही, मलाही अगोदर तसंच वाटलं होतं. मी चौकशी केली तेव्हा मला कळलं, जेव्हा अवंतिकावर हमला झाला त्यावेळेस ऐश्वर्या तिच्या घरीच होती. ऋषिकेश म्हणतो, काय? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, अगं मग हे सगळं कोण करतंय? आणि सारंग म्हणतो, अरे ती बाई कोण होती, काय होती, हे आपण सगळं नंतर शोधू. अगोदर आई कुठे आहे ते बघा. सारंग खूप घाबरत म्हणतो, अरे ती ऐश्वर्या खूप वाईट बाई आहे आणि आपली आई तिच्या कचाट्यात आहे. सारंग दोघा भावांना म्हणतो, दादा, आपण आधी आईला तिच्या घरून घेऊन येऊया ना. सौमित्र जानकीला विचारतो, वहिनी, तू आईला घ्यायला गेली होतीस ना ऐश्वर्याकडे, मग काय झालं? जानकी दबक्या स्वरात म्हणते, मी गेले होते पण आई तिथे नव्हत्या. हे ऐकून तिघेही पॅनिक होतात आणि ऋषिकेश म्हणतो, काय? अगं जानकी, मग आई ऐश्वर्याकडे नाही येत, आई आहे कुठे? सारंग जानकीला म्हणतो, मग आई कुठे आमची, सांग ना. आणि त्यावर सौमित्र पण म्हणतो, बोल ना वहिनी, कुठे आहे आई? आणि लगेच तिकडून सुमित्रा आईचा आवाज येतो. सुमित्रा आई म्हणते, मी इथे. सुमित्रा आईला बघून सगळ्यांना धक्का बसतो आणि आनंदही तेवढाच होतो. आणि इकडे ऐश्वर्याच्या घरी कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात, अगं ऐश्वर्या, डोक्यावर पडलीस का तू? अगं, आईसारखी माया करणारी सासूबाई आहे तुझी आणि तू तिला दांबून ठेवलंस होय ग? त्यावर ऐश्वर्या म्हणते, बास, तुझा मेलोड्रामा बंद कर आणि थोबाड बंद ठेव. त्यावर कावेरी काकू म्हणतात, तुझी ही कारस्थानं आहेत की नाही, सगळी मीच उघड करते की नाही बघ, हे सगळं मी जानकीला सांगणार आहे. असं म्हणत त्या फोन हातामध्ये घेतात. ऐश्वर्या आता खूप भडकते आणि आईच्या हातातून तिचा फोन काढून घेते आणि म्हणते, तू जानकीला सांगणार आहेस, पण यावेळेस मी तुला माझ्या कामामध्ये आडवं येऊ देणार नाही. कावेरी काकूही तितक्याच रागात असतात आणि ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या, माझा फोन दे, तुला गपगुमानं सांगते, माझा फोन दे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही देणार. असं म्हणत ती मागे हात घेते. कावेरी काकू ऐश्वर्याला चेतावणी देत म्हणतात, ऐश्वर्या, तूही तुझ्या डॅडासारखा माझ्या शांत स्वभावाचा फायदा घेऊ नकोस हा. कावेरी काकू पुढे म्हणतात, गप गुमान, माझा फोन दे आणि मला जाऊ दे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही जाऊ देणार मी. काय करणार आहेस तू? कावेरी काकू म्हणतात, काय करशील? यावेळेला बोलून दाखवणार नाही, करूनच दाखवणार. असं म्हणतात आणि बाहेर जायला निघतात. ऐश्वर्या मोबाईल हातातला फेकून देते आणि दरवाजा लावून घेते. कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात, मला गप गुमान जाऊ दे. आणि त्यावर ऐश्वर्या तिला बोट दाखवत म्हणते, ह्यावेळेस जर तू माझ्या आडवं आलीस ना तर मी तुझं काय करेल ना हे तुला कळणार नाही सुद्धा मॉम. आणि त्यावर कावेरी काकू म्हणतात, मला मॉम म्हणायचं नाही हा, मी तुझी मॉम पण नाही आहे. कावेरी काकू पोटावर हात ठेवतात आणि म्हणतात, तुझ्यासारखी उलट्या काळजाची पोर माझ्या नशिबाला आली आहे ना, त्यापेक्षा माझी पूस उजवली नसती तरच बरं झालं असतं. ऐश्वर्या ताऊन कावेरी काकूच्या अंगावर येते आणि म्हणते, कोणासारखी मुलगी हवी होती तुला? त्या जानकीसारखी? त्यावर कावेरी काकू म्हणतात, होय, अगदी बरोबर बोललीस. माझ्या पोटाला जानकीसारखी लेक असती ना तर मी स्वतःला लय भाग्यवान समजलं असतं ग, पण कशाला काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हां. कावेरी काकू पुढे म्हणतात, माझं भाग्यच फुटकं आहे ग, म्हणून तर माझ्या नशिबाला तुझ्यासारखी पोर आणि तुझ्या बापासारखा नवरा माझ्या नशिबा आलाय. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आता तोंड बंद करायचं आणि तुझ्या शब्दांना आवर घाल. त्यावर कावेरी काकू म्हणतात, मला आवर घालायला सांगतेस? या वेळेला मी तुझं काही बी ऐकणार नाहीये. आणि इकडेच दवाखान्यामध्ये सुमित्रा काकू सांगतात की मला ऐश्वर्याने कोंडून ठेवलं होतं. सुमित्रा आई रडत म्हणत असतात, मी एवढी घाबरून गेले होते ना, मला असं वाटलं होतं की तुम्ही काय आता मला कधीच भेटणार नाहीत. हे ऐकून सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बारीक चेहरे करून पाहतात. सुमित्रा आई रडतच खाली बसते आणि म्हणते, मला असं वाटलं होतं की तिथेच माझं काहीतरी बरं वाईट होणार आहे. आणि ऋषिकेश आईजवळ येतो. ऋषिकेश आईला म्हणतो, आई, खरंच आम्ही खूप घाबरलो होतो ग, या घरासाठी खूप मोठी रिस्क उचलली आहेस बघतो. तुला जर काही झालं असतं ना, मी आणि जानकी कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो. आणि त्यावर जानकी म्हणते, हो आई, खरं तर या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. या सगळ्यामध्ये ना मी तुम्हाला ओढायलाच नाही पाहिजे होतं, मी त्या ऐश्वर्याकडे पाठवायलाच नाही पाहिजे होतं. त्यावर सुमित्रा आई म्हणते, बाळा, तू स्वतःला दोष देऊ नकोस, माझीच चूक झाली, मी तुझं ऐकलं नाही. सुमित्रा आई पुढे म्हणते, मी ऐश्वर्याला त्या मास्कमॅनला भेटायचे म्हणून मी असा हट्टच धरला तिच्याकडे, आणि तू म्हणालीस तसंच झालं बघ. त्या दिवसापासूनच तिला माझा संशय आला. त्यावर सौमित्र म्हणतो, एक मिनिट. आणि जानकीला विचारतो, तू आईला ऐश्वर्याकडे पाठवायला नकोस होतं म्हणजे? सौमित्र पुढे म्हणतो, आई रागावून गेली होती ना ऐश्वर्याकडे. आणि त्यावर सारंग म्हणतो, हो ना, मग हा सगळा काय प्रकार आहे? सारंग पुढे विचारतो, म्हणजे हा तुमचा सगळा प्लॅन होता का?
ऋषिकेश हो म्हणतो. आईजवळ उठतो आणि सारंग सौमित्राजवळ जातो आणि म्हणतो, त्या ऐश्वर्याचा मास्कमॅनशी संबंध होता आणि त्या मास्कमॅनबद्दल काही मिळते का हे ऐकण्यासाठी पाहण्यासाठी हा प्लॅन जानकीने आखला होता. म्हणून आईला तिथे पाठवलं होतं आणि जानकीने आईला ठरवूनच तिच्याकडे पाठवलं होतं. आणि इकडे कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात, गप गुमानं मला जाऊ दे, मी तुला शेवटचं सांगते. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी तुला गप गुमानं सांगते, तिकडे जाऊन बस. कावेरी काकू आता ऐश्वर्याला चढत्या आवाजात म्हणते, ऐश्वर्या बाजूला हो. ऐश्वर्या म्हणते, नाही होणार. आणि तू माझ्यावर आवाज चढवतेस? माझ्यावर आवाज चढवतेस तू? ऐश्वर्या आता भयानक रागात आलेली असते आणि ती कावेरी काकूला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर आवाज चढवायची? असं म्हणत ऐश्वर्या तिच्या आईचं नरडं दाबते. ऐश्वर्या आईचं नरडं दाबत दाबतच म्हणते, तू माझ्यावर आवाज चढवतेस, मला हिंमत दाखवतेस, ओरड ना आता, ओरड. आणि कावेरी काकू खूप तळमळ करत खाली बसतात. ऐश्वर्या कावेरी काकूची नकल करते, नरडं दाबतच ती म्हणते, म्हण ना आता, म्हण, ऐश्वर्या बाजूला हो, ऐश्वर्या बाजूला हो. पण कसलं काय, ऐश्वर्या कसलेच आईला सोडत नाही. कावेरी काकूला खूप त्रास होतो आणि त्या त्रासातूनच ते एक मोठा झटका तिच्या हाताला देतात आणि मग स्वतःला मोकळं करून घेतात. ऐश्वर्याला धक्का दिल्याने ऐश्वर्या खाली पडते आणि खोकलत खोकलत कावेरी काकू उठतात आणि म्हणतात, अगं माझा गळा धरण्या इतकी तुझी मजल गेली? कावेरी काकू परत एकदा पोटावर हात ठेवून म्हणतात, 9 महिने तुला मी या पोटामध्ये वाढवलं आणि स्वतःच्या आईच्या अंगावर तू धावून आलीस? नरकात सुद्धा तुला जागा मिळणार नाही. अगं नरकात सुद्धा तुला जागा मिळणार नाही, इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलीयस तू. अगं तू काय करतेस, कशी वागतेस याचं भानही राहिलं नाहीये तुला. काय चूक काय बरोबर हे सुद्धा समजत नाहीये. कावेरी काकू ऐश्वर्याजवळ जाते, तिचा हात धरते आणि म्हणते, तुला मारायचंय ना, मला मार मार, माझा जीव घे आणि संपून टाक मला. आणि तितक्याच रागामध्ये ऐश्वर्या तिचा हात झाडते आणि म्हणते, सोड. कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणते, अगं तू ज्या मार्गावर जातेस ना त्या मार्गावर फक्त रडणं कुडणं आणि कायमचा एकटेपणा येणार आहे. आणि एक दिवस तुला हे सगळं चुकून कळणार आहे की ज्याच्या सांगण्यावरून तू हे सगळं करतेस ना ती व्यक्तीसुद्धा तुझ्यासोबत नसणार आहे. अगं ज्यांच्या विरोधात जाऊन ज्यांच्या वाईटाचा विचार करतेस ना तीच लोक तुझ्या संग उद्या उभी राहणार आहेत. आणि हे सगळं जेव्हा होईल ना तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्यावर. ऐश्वर्या त्यावेळी खालीच बसलेली असते आणि आईला ओरडून म्हणते, येऊ दे ती वेळ माझ्यावर, मला नाही फरक पडत, तू जा इथून. असं म्हणत ऐश्वर्या जाग्यावर उठते. आईना धक्के मारत मारत ती रूममध्ये नेते आणि म्हणते, तू माझ्या तोंडासमोरून दूर हो. धक्के मारत आईला रूममध्ये घालते आणि म्हणते, जा इथून, चालती हो, माझ्या नजरेसमोर थांबू नकोस, मला आली आहे शिकवायला. ऐश्वर्या स्वतःशीच बडबडत म्हणते, मला कोणाची गरज नाहीये, राहील माझी मी एकटी. आणि इकडे दवाखान्यामध्ये सारंग चिडतो आणि म्हणतो, वा वहिनी वा, आधी तू अवंतिका वहिनीचा जीव धोक्यात घातलास आणि आता आईच्या जीवावर उठलीस. सारंग ऋषिकेशला जाब विचारतो आणि म्हणतो, काय रे दादा, तू या सगळ्यामध्ये वहिनीची साथ दिलीस? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही रे सारंग, ऐक तू माझं, मी सांगतो ना तुला. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, ऋषिकेश थांब, मी सांगते. सुमित्रा आई म्हणते, सौमित्र, सारंग, आपल्या घरावर टांगती तलवार असताना आपल्याला सगळ्यालाच प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं रे. आणि जानकीने माझ्यावर कसलीही जबरदस्ती केली नव्हती. तिने जो मार्ग सुचवला ना त्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. सुमित्रा आई पुढे म्हणते, हे बघा, आता तुम्ही माझी काळजी करू नका, मी ठीक आहे आणि तुम्ही सगळेजण मिळून आपलं घर वाचवा रे. त्यावर सारंग म्हणतो, ठीक आहे आई. आणि आईला विचारतो, पण तू सुटून कसं काय आलीस? सुमित्रा आई म्हणते, अरे मला ऐश्वर्याने अशा ठिकाणी ठेवलं होतं ना जिथून मला बाहेर पडण्याचा काही मार्गच दिसत नव्हता. मी खूप घाबरून गेले. कशी बशी सगळी हिंमत एकवटली आणि एका खिडकीमधून कशी तरी बाहेर पडले आणि वाट दिसेल तिकडे पळत सुटले. सुमित्रा आई पुढे म्हणते, कसं बसं मी ऐश्वर्याचं घर गाठलं आणि तिला जाब विचारला, पण ती खूपच राक्षसी वृत्तीची बाई आहे. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, आता बस झालं, आता मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही, असं म्हणतो आणि तो दवाखान्याच्या बाहेर जायला निघतो. तोच ऋषिकेश त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांब सौमित्र. सौमित्र ऋषिकेशला म्हणतो, तू मला थांब म्हणतोयस? अरे खरं तर हे सगळं ऐकून तुझं रक्त सळसळलं पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, आपल्याला शक्ती नाही तर युक्ती वापरावी लागणार आहे आणि त्या ऐश्वर्याला तिच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. हे ऐकून सौमित्र चिडतो आणि म्हणतो, दादा, आतापर्यंत आपण तेच करत आलो रे, म्हणून तर आता ती लिमिट क्रॉस करते ना. परत सौमित्र म्हणतो, आता मी सोडणार नाही तिला. आणि तो परत जायला निघतो. तोच ऋषिकेश म्हणतो, थांब सौमित्र, असं काही करू नकोस, चुकीचं पाऊल कोणतंही उचलू नको जेणेकरून ती आपल्यावर केस करेल. ऋषिकेश म्हणतो, सयाजीराव घरी नाहीयेत आणि अशा वेळेला तिथं जाणं तुझं योग्य नाहीये. ऋषिकेश सौमित्राला म्हणतो, तू एकदा शांतपणे विचार कर, तुझ्या या अशा वागण्याचा काय परिणाम होईल. आपण ऑलरेडी सगळ्या बाजूने अडकलो आहोत आणि असं काहीतरी करून आपण परत नको अडकायला जाऊ आणि असं काहीच करायचं नाही. जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, ऋषिकेश बरोबर बोलतायत, आता तुम्ही तिच्या घरी जाणं योग्य नाहीये आणि सगळ्यात आधी अवंतिकाला बरं वाटू देत. आणि इकडे माया पायातले पैंजण काढून हातात घेते आणि मकरंदला म्हणते, ज्या अर्थी जानकीने माझे पाय धरले होते त्या अर्थी तिने माझ्या पायात पैंजण आहेत की नाहीत हे नक्कीच बघितलं असेल. काल माझे पाय धरणारे तिचे हात उद्या माझ्या मास्कपर्यंत पोहोचणार नाहीत.
याची काळजी घेतली पाहिजे. आणि ती स्वतःशीच म्हणते, जानकी तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना, पण मीच मास्कमॅन आहे हे तुला उभ्या आयुष्यामध्ये कळणार नाही. माया मकरंदला म्हणते, अरे दादा, त्या जानकीने माझे पाय धरले होते, सोडायलाच तयार नाही, पण पकडून ठेवू शकली नाही. मी माझी ओळख तिच्या समोर येऊच दिली नाही. तेवढ्यामध्येच ऐश्वर्याचा फोन येतो आणि ऐश्वर्या मायाला विचारते, कुठे आहेस तू? त्यावर माया म्हणते, तू तुझं काम बोल. ऐश्वर्या म्हणते, ती म्हातारी जानकीची सासू, मी तिला डांबून ठेवलं होतं पण ती पळाली. त्यावर माया म्हणते, पळून गेली? जाऊ दे, तसाही तो त्यांचा प्लॅन होता, वेळीच माझ्या लक्षात आला होता. माया पुढे म्हणते, आणि त्या फसवणूक करणाऱ्या अवंतिकाला मी थेट हॉस्पिटलचा रस्ता दाखवलाय. आता मास्कमॅनच्या नादाला लागायचा ते स्वप्नातही विचार करणार नाहीत. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, व्हेरी गुड. आणि इकडे दवाखान्यामध्ये डॉक्टर सगळ्यांना सांगतात की आता ते स्टेबल आहेत. आजची रात्र त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू आणि उद्या डिस्चार्ज देऊ. हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो. जानकी सौमित्राला म्हणते, आता तुम्ही सगळे घरी जा, मी अवंतिकाजवळ थांबते. सौमित्र म्हणतो, नको वहिनी, आज सकाळपासून तुझी खूप धावपळ झाली, तुलाही थोडा आराम हवा. मी सकाळी अवंतिकाला घेऊन घरी येतो. त्यावर जानकी म्हणते, बरं. सुमित्रा आई अवंतिकाला म्हणतात, तू बरी आहेस ना आता? बरं वाटतंय ना तुला? त्यावर अवंतिका म्हणते, हो आई, मी आता बरी आहे. पण तुम्ही ठीक आहात ना? त्या ऐश्वर्याने तुम्हाला काही त्रास तर नाही ना दिला? हे ऐकून सारंग हसतो आणि म्हणतो, त्रास? अहो वहिनी, आई ना त्या ऐश्वर्याच्या हातावर तुरी देऊन पसार झालीये. अवंतिका विचारते, म्हणजे? आणि सारंग म्हणतो, आईला विचार ना. आणि आईला विचारलाच आई म्हणते, आता तुझा नवरा थांबतोय ना तुझ्याजवळ, मग तो तुला सगळं सांगेल. आणि सगळेजण म्हणतात, चला आता जाऊ. तेवढ्यामध्ये जानकी थोड्या विचारांमध्ये गुंगते आणि ऋषिकेश तिला विचारतो, काय ग, काय झालं? आणि जानकी म्हणते, माया कुठे असेल आता? सारंगला विचारते, सारंग भाऊजी तुम्हाला काही माहिती आहे? सारंग म्हणतो, नाही वहिनी. सगळेजण हॉस्पिटलमधून निघून जातात आणि जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही काळजी घ्या, मी तुम्हाला डबा पाठवून देते. सौमित्र अवंतिकाजवळ बसतो आणि तिच्याकडे गोड स्माईल देत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये लता काकू पोथी पुस्तक वाचत असतात आणि तिथे माया येते. माया विचारते, काकू सगळेजण कुठे गेलेत? आणि त्यावर लता काकू म्हणतात, अगं आताच आलेत सगळेजण. त्यावर माया म्हणते, आताच आलेत म्हणजे कुठे गेले होते? त्यावर लता काकू म्हणते, अगं म्हणजे तुला माहिती नाहीये, त्या मास्कमॅनने अवंतिकावर हमला केला आणि अवंतिका आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. हे ऐकून खूप काळजी असल्याचं नाटक माया करते. माया म्हणते, बापरे, हा मास्कमॅन एक क्षण सुद्धा आपल्याला सुखाने जगू देत नाहीये. आणि तेवढ्यामध्ये तिथे जानकी येते आणि जानकी म्हणते, हो अगदी बरोबर बोललीस माया तू. जानकी पुढे म्हणते, त्या मास्कमॅनला आपला आनंद हिरावून अगदी आनंद मिळत असेल ना? हे ऐकून माया पॅनिक होते आणि म्हणते, मग काय तर, अशा वृत्तीची माणसानं संपून जायला हवीत. संताप होतोय माझा अगदी. आणि त्यावर जानकी म्हणते, हो हो माया, अगं रिलॅक्स. जानकी पुढे म्हणते, मला खात्री आहे आमच्या बाबतीत आता सगळं सुरळीत होणार आहे. पण तुझ्या आयुष्यात काय चाललंय? सगळं ठीक आहे ना? त्यावर माया म्हणते, असं का बोलताय जानकीताई तुम्ही? त्यावर जानकी म्हणते, अगं तू हल्ली घरामध्ये असतेस कुठे? जेव्हा बघावं तेव्हा बाहेर असते. आज पण कुठेतरी बाहेरच गेली होतीस ना? माया म्हणते, अगं ते कुरिअर करायला गेली होते मी. आणि त्यावर जानकी म्हणते, कुरिअर करायला एवढ्या रात्री? माया म्हणते, हो म्हणजे रात्री कुरिअर केलं ना, आईबाबांना सकाळी मिळतं ना म्हणून. जानकी विचारते, आईबाबांसाठी काय कुरिअर करतेस ग तू? आणि त्यावर माया म्हणते, औषधं. त्यांच्या लक्षात राहत नाही ना, म्हणून मी दर आठवड्याला औषधं पाठवून देते. जानकी लता काकूला म्हणते, आई बघितलंस, माया तिच्या आईबाबांची किती काळजी घेते. जानकी मायाला म्हणते, अगं तुझी खूप दगदग होत असेल ना, तू एक काम कर, तू पत्ता दे, तुझ्या आईवडिलांचा पत्ता दे बरं. जानकी मायाला म्हणते, अगं सौमित्र भाऊजीचा मित्र आहे मुंबईमध्ये, मी त्यांना सांगेल ना. तुझ्या आईबाबांना काय हवंय काय नको हे सगळं ते बघतील, तुझी दमछाक होणार नाही. माया म्हणते, दमछाक कशाला होईल? अहो मी माझ्या आईबाबांची काळजी घेऊ शकते, माझं लक्ष असतं त्यांच्याकडे. जानकी मायाला म्हणते, अगं तू किती करतेस आमच्यासाठी, या घरासाठी, मग आम्हीही तुझ्यासाठी काही करावं असं नाही का वाटणार आम्हाला? माया आडेवेडे घेत म्हणते, पण. आणि त्यावर जानकी म्हणते, आता पण बिन काही नाही हा, चल चल लवकर पत्ता दे मला लिहून. आता काकूही म्हणतात, हो हो जानकीचं खरंय, दे ना तुझा पत्ता लिहून. आणि माया मनातल्या मनात म्हणते, आता हिला पत्ता कशाला हवाय? जानकी मायाला हाक मारते आणि म्हणते, काय ग, कसला विचार करतेस? पत्ता आठवायला इतका वेळ लागतोय का? माया म्हणते, हो देते असं म्हणते. आणि जानकी म्हणते, ते बघ तिकडे पेन आणि वही आहे. माया पत्ता लिहित असते आणि जानकी खालीवर तिचं निरीक्षण करत असते. माया पत्ता लिहून जानकीच्या हातात देते आणि मुद्दाम जानकी ते पत्ता खाली सोडते. माया खाली वाकणार तो जानकी म्हणते, अगं थांब थांब थांब, मी उचलते. जानकी पत्ता उचलण्याच्या निमित्ताने तिच्या पायापाशी वागते. मायाचा पायजामा वर करून जरा पाहण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या पायामध्ये तिला पैंजण दिसत नाही. जानकी मनाशीच म्हणते, अरे देवा, हिच्या पायात पैंजण दिसत नाहीत. माया सुद्धा मनातल्या मनात म्हणते, माझ्या पायातलं पैंजण शोधतेस जानकी? अगं तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे मी आधीच काढून ठेवलंय हा. माया जानकीला विचारते, काय झालं जानकी ताई? आणि दचकतच जानकी म्हणते, काही नाही, पत्ता मी सौमित्र भाऊजीला देते हा, असं म्हणून जानकी तिथून निघून जाते.
माया मनातल्या मनात म्हणते हिला नक्कीच माझ्यावर संशय आलाय, मला सावध राहायला पाहिजे आता. जानकी तो पत्ता घेऊन तिच्या बेडरूम मध्ये येते. तिथे ऋषिकेश असतो आणि ऋषिकेशला म्हणते हा पत्ता घेऊन तुम्ही लवकरात लवकर ह्याची चौकशी करा. त्यावर ऋषिकेश म्हणतो हा पत्ता कोणाचा आहे आणि तुला कुठून मिळाला? जानकी म्हणते मायाचा पत्ता आहे हा. ऋषिकेश म्हणतो तिच्या पत्त्यावर चौकशी करायची म्हणजे नक्की काय घडलंय? आणि जानकी म्हणते मास्कमॅनला आपल्या घरातल्या बातम्या कोणीतरी पोहोचवतंय आणि मला मायावर संशय आहे. जानकी पुढे ऋषिकेशला म्हणते मास्कमॅनला भेटायचा माझा आणि अवंतिकाचा प्लॅन होता आणि हे आपल्या घरातल्याला कोणालाच माहिती नव्हतं, पण नकळतपणे सारंग भाऊजी हे मायाशी बोलून गेले. ऋषिकेश जानकीला म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय, ही माया आपल्याला डबल क्रॉस करते? त्यावर जानकी म्हणते एक्झॅक्टली हेच मला म्हणायचंय. जानकी म्हणते हेच मला सांगता येत नाही कारण मी मास्कमॅनच्या पायात पैंजण पाहिलं होतं पण मायाच्या पायामध्ये ते नाहीये. जानकी पॅनिक होऊन म्हणते नाही पण काही झालं तरी मला मायावर संशय आहे. तिची चौकशी करा, ती कुठे राहते, तिचे नातेवाईक कोण आहेत, आई वडील काय करतात, सगळं. जानकी पुढे म्हणते आपल्याला गाफील राहून नाही चालणार, आपल्याला मायावर लक्ष ठेवावंच लागणार आहे. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड इथंच संपवलेला आहे आणि उद्याच्या भागामध्ये असं दाखवलंय की जानकी ऋषिकेशला म्हणते ही माया खूप भयंकर आहे आणि विचारते मी तुम्हाला मायाचा पत्ता दिला होता ना? त्यावर ऋषिकेश म्हणतो हो, त्यासाठीच मी आज मुंबईला निघाले. सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा थांब, मी पण तुझ्या सोबत येतो, आपण शोधून काढूया ती नक्की माया कोण येते. आणि तिकडून माया घरामध्ये येते. जानकी म्हणते अगं तू कुठे गेली होतीस, मी सकाळपासून शोधते तुला, मला दिसलीच नाहीस तू. त्यावर माया म्हणते मी आईबाबांना पैसे कुरिअर केले. मैत्रिणींनो, खूप दिवसाच्या नंतर आज आपण घरोघरी एपिसोड टाकलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या छान कमेंट जर आल्या तर आपण आपला एपिसोड आता असाच कंटिन्यू करणार आहोत, तेव्हा कोणीही मिस करू नका. अशीच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा.